नमस्कार, सान्याज किचनमध्ये तुझं स्वागत आहे। तर आजची रेसिपी आहे डिंकाचे लाडू। त्यासाठी बघा गरम कढईमध्ये मी तूप घातलेत। थोडं थोडं करून डिंक घालायचं, गॅस लो करून घालायचं, कारण सगळं घातलं तसं चिटकतं। आता असे बाकीचे डिंक घातलेत, तर अशा प्रकारे सगळे डिंक घालून तळून घेते। हे बघा, सगळे डिंक भाजून झाले आणि एका कढईमध्ये ठेवले। आता त्याच कढईमध्ये मी काजू घातले। आता बदाम घालते। आता घातले अक्रोड। हे बघा, ड्रायफ्रूट भाजून झालेत, आता काढायचे। आता खारीक पावडर घालायची। हे बघा, खारीक पावडर घातली आहे। चांगलं ते ढवळायचं। ड्रायफ्रूट जे आपण फ्राय केले होते ना, मी त्याच्यातलेच ते तूप आहे, त्याच्यानेच ते भाजते। याला जास्त भाजायचं नाही, थोडंसंच भाजायचं। हे बघा, खारी भाजून झाली आहे। आता हे काढून ताटात ठेवूया। आता सुकं खोबरं घालायचं आणि चांगलं ढवळायचं त्याला। हे बघा, सोनेरी कलर आला। आता हे काढायचं। सफेद तीळ घातले। आता चांगली तडतडू दे। गॅस बारीक मध्ये हे करायचं, फास्ट मध्ये। आता झालंय, आता हे काढायचं। आता खसखस घालायचं। हे बघा, आता भाजून झाले, आता हे काढून घ्यायचं। हे बघा, आता हे ड्रायफ्रूट मिक्सर मध्ये ग्राइंड करून घ्यायचं। आता घालायचं सुकं खोबरं। सुकं खोबरं जास्त वाटायचं नाही, जास्त वाटायचं नाही, थोडंसंच वाटायचं, जास्त बारीक नाही करायचं। हे बघा, खोबरं मी चांगलं थोडंसं वाटलंय। हे सगळं मिक्स करायचं। खारीक पावडरचे गोळे आहेत ना, ते चमच्याने करायचे। हे खारीक गोळे दिसतात, हे जे खारीकचे गोळे दिसतात ना, ते चमच्याने एकदम असं करायचं। त्याला एकदम चांगलं पण दाबून हे करायचं। आता डिंक मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं। बघा, जास्त फिरवायचं नाही, एकदम थोडंसं फिरवायचं, बस झालं। आणि एकदम क्रंची लागलं पाहिजे। थोडे डिंक असंच मिक्सरमध्ये लावलं आणि थोडं असं केलं, चमच्यानेच क्रश केला। हे सगळे मिश्रणचे 4 पेले झाले। तर हे गुळ 2 पेले घ्यायचे आणि मिक्स करायचं। हे मिक्स करायचं चांगलंपणे, असं सगळं मिश्रण आणि गुळ। आणि आता हे सगळं मिक्सरमध्ये लावायचं। सगळे मी वाटून घेतले। तर मी हे सगळं वाटून घेतलंय। 1 चमचा सोंड पावडर, जायफळ, चांगलं मिक्स करायचं ते आणि वळून घ्यायचे। हे बघा, असं बनवायचे। अशा प्रकारे सगळे असेच बनवायचे, गोळे करून घ्यायचे। तर अशा प्रकारे हे डिंकाचे लाडू तयार झाले, एकदम मऊ लुसलुशीत। तुम्ही एकदा खाल तर खातच बसाल, तोंडाला घालताच विरघळेल। लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, इतरांनाही शेअर करा। चला, भेटू पुढच्या रेसिपीला। बाय।